मुंबईच्या दादरमधील मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये झाड कोसळलं आणि झाड कोसळल्यानं मार्केटचं मोठं नुकसान झालंय। दादरचं फुल मार्केट हे नेहमी वर्दळीचा भाग असतो, तर झाड कोसळल्यानं काही दुकानांचंही नुकसान झालंय। झाड कोसळलं त्यावेळी देखील आसपासच्या परिसरात काही माणसं वावरत होती। झाड कोसळतंय हे लक्षात येताच त्या लोकांनी तिथून बाजूला झाले, ते पळत सुटले। ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली आहे। फुल मार्केटचं यामध्ये मोठं नुकसान झालंय। मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे सतत झाडं उन्मळून पडल्याच्या घटना ज्या त्या समोर येताना पाहायला मिळतात। अशातच मंगळवारी एक झाड स्कूल व्हॅनवर पडल्याने एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री माटुंगा परिसरात झाड कोसळलं आणि आता मुंबईची दादरची ओळख असलेल्या फुल मार्केटमध्ये झाड पडल्याची घटना समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या त्याच ठिकाणाहून आढावा घेतो। आपण जर पाहिलं तर थेट वडाचं झाड जे ते पुन्हा एकदा उन्मळून पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि फक्त फांद्या नाही तर मुळासकट हे झाड जे ते पडलेलं आणि त्याच्यामुळे संपूर्ण फुल मार्केट जो आहे तो परिसर एकंदरीत गजबजलेला असतो आणि त्या ठिकाणी हे झाड पडलंय। त्यामुळे आज अनेक दुकानं जी आहेत या ठिकाणी बंद असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी मनसेचा नेता असल्याबरोबर मी या मार्केटमधलं अध्यक्ष पण आहे, इकडचा व्यापारी आहे। रात्री 2:30 वाजता ही घटना घडली। तसं हे झाड बघायला गेलं तर एक 100 ते 125 वर्ष जुनं झाड असावं, कारण मार्केट इथे 1998 ला आलं, त्याच्या आधीपासून ही झाडं इथे आहेत। या झाडांची वारंवार छाटणी पण होत होती, त्यामुळे हे झाड नुकसानदायक असेल असं आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं। तसंच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, इकडचे जे मंडई निरीक्षक आहेत, त्यांनी ही झाडाची छाटणी व्हावी म्हणून कालच पत्र दिलेलं महापालिकेला आणि दुर्दैवाने आज ही घटना घडली। पण या घटनेमध्ये आमच्या फुल मार्केटचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर आमची प्रशासनाला विनंती आहे की आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात हे जे पत्रे वगैरे तुटलेले आहेत तर लवकरात लवकर आम्हाला त्याचं नूतनीकरण करून द्यावं, एक त्याची दुरुस्ती करून द्यावी, म्हणजे ह्या फुल व्यवसायांना, सामान्य फुल व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येईल। अक्षय करमाळेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई।